तर मित्रांनो लक्षात घ्या, जर तुमचा बॉल जर फुटला बाय चान्स तर आणि तो षटकार गेला तर षटकार असेल, परंतु तुमचा बॉल तो जर फुटला असेल आणि जर तो क्षेत्ररक्षकांनी कॅच घेतली किंवा तुम्ही बोल्ड झाला तर तो आऊटसुद्धा असेल. हे मात्र लक्षात घ्या मित्रांनो, म्हणजे प्रत्येक बॉल तुम्हाला चेक करून खेळायचा आहे. ओके, तर लेट्स प्ले. पंचांचा इकडे मात्र स्टार्टचा इशारा येतोय. 12वा प्रतिनिधी पाठवायचा आहे प्लीज. तर प्रथम गोलंदाज निखिल साखळे पाहूया. ओ हो, यॉर्कर चेंडू होता. वाह, पहिला चेंडू मित्रांनो काय टाकला यार, जबरदस्त. सुरुवात अशी केली तर मात्र एंड कसा होणार पाहण्यासारखा असणार आहे मित्रांनो. दोन्ही संघ बलाढ्य संघ आहे. जर तुम्ही साखलेवाडी संघाचा तर तुम्ही विचार केला मित्रांनो, अंडर-22 मला असं वाटतं सगळे यंगस्टर खेळाडू आहेत या संघामध्ये. ओ शॉर्ट पिच चेंडू होता, राहुलने पूल ॲज सक्सेसफुल. पंचांचा इशारा येतोय मात्र बिग 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 हिट, षटकार. येस. तर मित्रांनो सुरुवात निखिलने सुद्धा चांगली केली, परंतु राहुल काय थांबणार नाहीये. 3 षटकाचे सामने आहेत मित्रांनो, हाणामारी तर होणारच आहे. राहुल मात्र विले पार्ल्यावरून सकाळून प्रवास करून आलाय, तर नक्कीच बोरमास संघाचा मात्र हुकमी एक्का असणारा हा खेळाडू आहे मित्रांनो. जर मागचा सीझनचा विचार केला तर राहुलने मात्र एकट्याच्या बळावर मात्र खूप सारे सामने जिंकून दिले त्या बोरमास संघाला, परंतु इकडे मात्र निखिल त्याच्या सामोरी जाईल. रणनीती कशी असणार पाहण्यासारखी असणार मित्रांनो. निखिल वेळ खूप जातोय आपला, प्लीज लवकर घ्यायचंय. तिसरा चेंडू घेऊन तयार निखिल पुन्हा एकदा. ओ वाह, इकडे मात्र पंच कळवत आहे. येस, इथे मात्र जेल बाद झालाय राहुल केळातकर. वाह, काय मित्रांनो कॉम्बिनेशन जमवलं कीपर आणि बॉलरने. तर निखिलने चेंडू टाकला साखळेने आणि निखिल सकाळने कॅच घेतली. पहा सेलिब्रेशन मित्रांनो आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहायला मिळेल. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून आपल्याला नक्ष स्पोर्ट्स ओपनिंग चषक मित्रांनो पाहायला मिळेल. आपल्याला नितेश कदम तसेच अक्षय देवघरे दोन्ही मित्र त्यांच्या माध्यमातून आपल्याला एक 70 स्पोर्ट्स शॉपसुद्धा आपल्याला कामोट्यामध्ये मित्रांनो पाहायला मिळेल. तिकडे तुम्ही स्पोर्ट्स वेअर तुम्ही वेअर करू शकता, घेऊ शकता, परचेस करू शकता. तर नवीन आलेला फलंदाज सुधीर म्हाळुंगे 1 डाऊन. यस, पुन्हा एकदा निखिल. ओ शॉर्ट पिच चेंडू होता, हुक केलाय परंतु क्षेत्ररक्षक खाली आणि ह्या बॅक टू बॅक दुसरा हादरा. यस, इकडे मात्र तू चल मे आया अशी मात्र परिस्थिती इथं निर्माण केले. तर सुधीरचा सांगा झाला तर मित्रांनो डेली प्रॅक्टिसमध्ये असतो. 24 सेक्टर 24 या नेरूळ मैदानामध्ये प्रॅक्टिस करत असताना, परंतु इथे कुठेतरी संघाला आपल्या नाराज करतोय थोडंसं. मला असं वाटतंय नवी मुंबई म्हणजे आपल्या मुंबईमध्ये पहिल्यांदाच आपल्याला आपल्याला रबर स्पोर्ट्स आयोजित टुर्नामेंट पाहायला मिळते, म्हणजे नक्ष स्पोर्ट्सच्या माध्यमातून. पुन्हा एकदा निखिल. ऑफसाईडच्या दिशेने खेळलाय परंतु क्षेत्ररक्षक येत आहेत. 1 बाउन्स तिथं मात्र सीमारेषा पार. पंच कळवत आहेत दणदणीत चौकार. पंच शेवटचा चेंडू शिल्लक असेल ना. येस, पहा मित्रांनो आल्या मात्र आपले इशारे स्पष्ट केले त्या पहिल्या चेंडूवर भावेश कदम याने. भावेशचं मित्रांनो सांगायचं झालं तर त्यांची जी प्रीमियर लीग झाली होती, पंचायत प्रीमियर लीग, मला असं वाटतं जिथे पंचायत प्रीमियर लीग झाली होती त्या स्पर्धेमध्ये मात्र अर्धशतक झळकलं होतं. पाहूया, पण इकडे मात्र संघाला मात्र त्यांची जरूरत आहे. काय करतायत आपल्या संघासाठी. ओ ब्लॉकवर चेंडू होता, ऑनसाईडच्या दिशेने खेळलाय परंतु क्षेत्ररक्षक येत आहेत तोपर्यंत मात्र 2 धावा सहजरीतीने पूर्ण करतील.
धावसंख्या जर झाली तर विचार केला तर 12 या धावसंख्येवर जाऊन टिपले. शतक संपलंय आणि शतकच्या अखेरीस 12 धावसंख्या आणि 2 गडी बाद झालेत. कुठेतरी चांगलं शतक मात्र इकडे टाकले हाताळले ते म्हणजे निखिल सपकाळ्याने. पाहूया कुणाला आता गोलंदाजी देत आहेत साखलेवाडी संघ. पहा पावसाचं इकडे मात्र आगमन सुद्धा झालंय. इकडे मात्र वरुण देवाचं सुद्धा इकडे आगमन झालंय मित्रांनो. पहा आता थोडंसं खेळपट्टी वळी होणार आहे. बॉल सटकणार आहे. षटकार जाणार की चौकार जाणार पाहण्यासारखं असणार आहे. वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीनं दुसरं शतक प्रतीक. ओ शॉर्ट पिच चेंडू होता. मोठा फटका खेळायचा होता रामला पण परंतु बॅटीचा कुठं स्पर्श नीट झालेला नाहीये. 2चा कॉल देण्यावर ते परंतु एक धावा माझ्याकडे इकडे समाधी मानावी लागणार आहे. स्ट्राईकला असेल तो म्हणजे भावेश. एक चेंडू फेस केला आणि 2 चेंडू फेस केलेत. त्याच्यामध्ये एक चौकार आलाय. पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन तयार प्रतीक भावेशसाठी. पाहूया काय होतंय मित्रांनो. दोन्ही युवा खेळाडू आहेत. पुन्हा एकदा ओ पहा मित्रांनो मी सांगितलं खेळपट्टी ओळी येणार आहे. चेंडू सटकणार आहे परंतु फलंदाजाला कुठेतरी मेहनत करावी लागणार आहे. तेच मात्र आता पाहायला मिळणार आहे की काय गोलंदाज कुठेतरी वर्चस्व ठरतोय. पुन्हा एकदा भावेश टू प्रतीक. काय करतोय प्रतीक. ओ ग्लान्स केलाय चेंडू ऑफसाईडच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येतोय. इकडे मात्र थोडंसं कचाळ क्षेत्ररक्षण होतोय परंतु तो मात्र 2 धावा इकडे सहज रीतीने धावून काढल्यात. आतापर्यंत 3 चेंडू झालेले आहेत मित्रांनो. 3 चेंडूच्या अवधरीत धावसंख्या ती म्हणजे 15. 2 गडी बाद 15. उर्वरित 9 चेंडू बाकी. पाहूया 9 चेंडूमध्ये किती धावसंख्या उभारते ते म्हणजे बोरमाचं क संघ. पाहूया. येस इकडे मात्र टिप्पा अचूक ठेवला. पंच इकडे मात्र कळवत आहेत की आपल्याला नकारात्मक चेंडू आहे. इकडे धावसंख्या धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 16 या आकड्यावर. पहा किती शांत क्रिकेट खेळलं जाते. एक खेळपट्टी आपल्याला त्या खेळपट्टीवर आपल्याला सामने पाहायला मिळणार आहेत. पुन्हा एकदा प्रतीक टू भावेश. काय करतोय भावेश संघासाठी. ओ पुढे टाकलं होतं चेंडू मिस केलाय. नक्कीच हा जर कनेक्ट झाला असता मित्रांनो तर रामलीला पार झाला असता. पुन्हा एकदा शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील गोलंदाज प्रतीक याचे. आतापर्यंत विचार केला प्रत्येकचा तर चांगली गोलंदाजी केली. 4 धावसंख्या खर्ची केल्यात आतापर्यंत. पुन्हा एकदा इथे मात्र पंच कळवतात नकारात्मक चेंडू असेल हा. पुन्हा एकदा धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 17 या आकड्यावर. पुन्हा एकदा भावेश. 2 चेंडू शिल्लक असतील प्रतीकचे. ओहो वा मोठा फटका खेळलाय परंतु क्षेत्ररक्षक येत आहेत आणि इकडे मात्र झेल बाद होतोय. भावेश 3रा हादरा इकडे मात्र बोरमास संघाला लागतोय ते म्हणजे भावेशाच्या रूपात. येस आपल्याला टी व्हीच्या माध्यमातून आपल्या लाईव्ह प्रेक्षकांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल फॉर्च्यून इव्हेंटच्या क्षेत्ररक्षण जे कॅच घेतली त्याचा रिप्ले आपण पाहत आहोत. तर नवीन आलेला फलंदाज अविनाश माळुंगे भावेश कदम याची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू शिल्लक असेल या प्रतीकचा गोलंदाजीतला. ओ पुढे टाकला तर चेंडू. ओ इकडे मात्र स्लिप झाला. येस पावसाळ्यामध्ये तुम्हाला हे मात्र तुम्हाला चित्र पाहायला मिळेल. फलंदाज स्लिप होणार, गोलंदाज स्लिप होणार, बॉल स्लिप होणार परंतु इकडे मात्र दुखापत झाली असेल तर मित्रांनो कळवायचं आहे. येस खेळताना मात्र थोडीशी जाणीव असू द्या की आपण जर खेळत असाल खेळपट्टीवर सिमेंट आहे आणि जर आपण स्टड्स घातला असेल तर स्लिप होणारच आहे.
थोडासा विचार करून मित्रांनो खेळा. तर नवीन गोलंदाज आल्या वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं शेवटचं शतक घेऊन नयन. पाहूया स्ट्राईकवर असेल राम माळुंगे. सोबत मित्रांनो हे क्रिकेट खेळतात नेरुळमध्ये. त्या प्रॅक्टिसचा मात्र कुठपर्यंत फायदा घेतोय राम आणि तेवढंच नयनसुद्धा फायदा घेणार का पाहूया मित्रांनो. पहिला घेऊन चेंडू रामसाठी. धावसंख्या झाली ती म्हणजे 17. पुन्हा एकदा हो शॉर्ट पिच चेंडू होता आला तसाच भिरकावून दिलाय परंतु इकडे मात्र झेल बाद झालाय. राम माळुंगे काऊ कॉर्नरच्या दिशेने मारला होता फटका परंतु निखिल साखळे तिकडे तयार सज्ज आणि झेल बाद. मित्रांनो या पुढील होणारा सामना तर तर या पुढील होणारा सामना माळुस विरुद्ध शिवप्रेरणा कडापे. आपण सज्ज राहायचंय. या इनिंग नंतर आपला टॉस केला जाईल. तुषार पाव्या 5 चेंडू शिल्लक असतील या शतकातले कुठपर्यंत मात्र धावा उभारतोय. ओ मोठा फटका खेळायचा परंतु नयन मात्र का ऐकत नाहीये. अचूक टिप्पा ठेवला मात्र एसटी रक्षकाचा इथं आताच जाऊन टिपलाय. पाहूया 4 चेंडू शिल्लक असतील तुषारसाठी. काय करतोय तुषार आपल्या संघासाठी. 17 धावसंख्या झाल्या जरी इकडून 30 धावसंख्या झाली तरी फाईट स्कोरिंग होईल मॅच. पुन्हा एकदा ओ मोठा फटका खेळत होता. येस कुठंतरी इथं मात्र बॅटेची इनसाइड एज लागली आणि थर्ड मॅन रिझनला जाऊन मात्र क्षेत्ररक्षकाने अडवलाय परंतु तोपर्यंत एकच धाव मात्र धावून काढतील. धावसंख्येभर धावसंख्या 18 या धावसंख्या जाऊन पोहोचले. इथे मात्र बोरमत संघाला मोठ्या फटक्याची गरज असेल कारण का जर साखळेवाडीचा विचार केला तर मित्रांनो निखिल सपकाळ निखिल साखळे तसेच अजून काही खेळाडू सुद्धा इकडे आहेत. ओहो मोठा फटका आलाय परंतु उंची जास्त लांबी कमी. येस इकडे मात्र झेल बाद होण्याची संधी होती परंतु निसटलाय चेंडू. तोपर्यंत मात्र 2 धावा धावून काढल्यात. पकडो कॅच जीतो मॅच हे फॉर्म्युला मात्र तुम्हाला लागू करावा लागेल मित्रांनो कारण का रबर बॉल क्रिकेट आहे मित्रांनो. टेनिस नाही आहे. कधीही कोणता खेळाडू भारी पडू शकतो. कुणाला कमी लेखू शकत नाही आपण. पुन्हा एकदा नयन अवघडे तयार अविनाश माळुंगेसाठी. ओ शॉर्ट पिच चेंडू होता ऑफसाईडच्या दिशेने खेळलाय परंतु क्षेत्ररक्षक आहेत. वा एका हाताने अडवलाय परंतु 2 धावा धावून काढल्या. तिसऱ्याचा प्रयत्न असेल की काय पाहण्यासारखं असेल. यस लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहू शकाल मित्रांनो. एका हाताने मात्र तो चेंडू अडवलाय तो क्षेत्ररक्षकाने. कुठेतरी 2 धावसंख्या अडवल्यात आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा नयन तयार अविनाशसाठी. शेवटचा चेंडू घेऊन तयार. पुन्हा एकदा अविनाश काय करतोय. ओ शॉर्ट पिच चेंडू होता पुन्हा एकदा. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. यस इथे मात्र दुसरी संधी होती परंतु मात्र इकडे कॅच घेऊ शकले नाही. रनआउटची संधी असेल परंतु रनआउटची संधी सुद्धा गमावली. पहा मित्रांनो फलंदाजाला 3 जीवनदान मिळाले. काय या इकडे हो चौथ्याचा प्रयत्न होता. रनआउट केलाय मात्र निखिल सपकाळ्याने. चोटी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु कुठेतरी होऊ शकलं नाही. ते मला असं वाटतं झेल खाली यश लकी माळुस्ते आणि कडापे शिवप्रेरणा कडापे. मला असं वाटतं लकी त्या झेल खाली होते तर दुसरी संधी बनवली परंतु ते सुद्धा मात्र नाकाम राहिले.
धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली ती म्हणजे 25 झाली आहे आणि 26 या धावसंख्येचं लक्ष्य असेल ते म्हणजे साखलेवाडी संघासमोर. माळुसते संघ कर्णधार पाठवायचा आपला आणि शिवप्रेरणा कडापे, कारण का आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, आपल्याला अजून खूप सामने खेळवायचे आहेत, याची नोंद घ्यायची सर्व संघाने. आत्ता जर तुम्ही इकडून लेट केला तर 3 षटकाचे सामने आहेत, त्याच्या पुढे जर अजून लेट केला तर 2 षटकाचे सामने होतील, याची नोंद घ्यायची आहे. पहा मित्रांनो, नक्ष स्पोर्ट्स आयोजित ओपनिंग चषक 2024मध्ये ठिकाण असेल नेरूळमध्ये रामलीला मैदान. आयोजक असेल ते म्हणजे नितेश कदम, अक्षय देवघरे यांच्या माध्यमातून मात्र ही रब्बल बॉल क्रिकेटची टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळणार आहे. यस, असे अजून मित्रांनो आपल्या खेळाडूंना अशा स्पर्धा खेळायच्या असतात, परंतु कुठेतरी आयोजक मात्र मिळत नसतात. आणि जे आयोजक आपल्याला जे आज मिळाले आहेत ते म्हणजे अक्षय देवघरे आणि नितेश कदम यांचं सुद्धा आपण आभार मानलं पाहिजे मित्रांनो, कारण का पावसाळी क्रिकेटमध्ये स्पर्धा आपल्या होत नसतात मुंबईमध्ये, गाव ठिकाणी मला असं वाटतं होत असतात. बरोबर ना? कडपे, शिवप्रेरणा कडपे कर्णधार, कॉन्टॅक्ट कर ना अक्षय. शिवप्रेरणा कडपे आपला कर्णधार पाठवून द्यायचा आहे. यस, इकडे मात्र साखलेवाडी संघाचे मात्र फलंदाज आलेले आहेत, ते म्हणजे निखिळ आणि प्रतीक उत्तेकर. बद्या पुन्हा एकदा बोरमत संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, वेळाचा अभावी आपल्याला हे सामने लवकरात लवकर खेळवायचं आहे. यश पंचाची भूमिका पार पाडत आहे ते म्हणजे सुभाषदादा कोंडेकर आणि तसेच गणेशदादा रणपिसे. तसेच आपल्याला लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला फॉर्च्यून इव्हेंट्स यांचं सुद्धा माध्यमातून आपण लाईव्ह प्रेक्षेपण पाहणार आहोत मित्रांनो. क्षेत्ररक्षण मात्र इकडे सजवलेले आहे, गोलंदाज आमंत्रित करतील. पाहूया गोलंदाज प्रमुख कोण असेल या बोरमत संघाचा. नो डाऊट मला असं वाटतं राहुल केळातकरच असेल. 26 धावसंख्येचं लक्ष आहे आणि मित्रांनो कुठपर्यंत इकडे मात्र साखलेवाडी सामना कसा खेळते हे पाहण्यासारखं असेल. दोन्ही संघ रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये आहेत या रब्बल बॉल सीझनमध्ये. स्ट्राईकला असेल तो म्हणजे निखिळ सकपाळ आणि नॉन स्ट्रायकर असेल साहिल उत्तेकर, सॉरी प्रतीक उत्तेकर. तर क्षेत्ररक्षण सजलंय आणि गोलंदाज असेल प्रमुख तो म्हणजे राहुल केळातकर आणि स्ट्रायकवर असेल निखिळ सपकाळ. पाहूया मित्रांनो मोठं बॅटल आहे या दोघांमध्ये, दोन्ही संघ आणि या संघामध्ये हे दोन प्रमुख खेळाडू. पाहूया काय होतंय, कोण भारी पडणार एकामेकावर. ओ शॉर्टपिच चेंडू होता, ऑन साईडच्या दिशेने खेळलाय परंतु क्षेत्ररक्षक सुधीर आहे ओ स्ट्रोक करतोय तोपर्यंत मात्र एकच धाव धावून इथे मात्र काढले आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. नक्कीच चिखल आहे परंतु तुम्हाला त्या क्षेत्ररक्षण करायचं त्या चिखलामध्ये का मात्र पावसाळी क्रिकेट खेळलं जातं ह्याचं उदाहरण मात्र सुधीर दाखवत आहे. आता नवीन फलंदाज ओपनिंगला आलेला तो म्हणजे प्रतीक उत्तेकर. पुन्हा एकदा राहुल काय करतोय,
ओ वा, व्हेरिएशन केलं, चेंडू थोडासा फिरवला आणि शतरक्ष किपरच्या हातामध्ये जाऊन टिपला. नितीन माळुंगे यांच्या निर्धाव चेंडू येतोय आतापर्यंत. हे शिवप्रेरणा कडापेचे कर्णधार अनिल मडवी उर्फ दुप्पा यांचं आगमन झालेलं आहे. पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन तयार राहुल केळातकर. हो, इथे मात्र ऑफसाईडच्या दिशेने केला, रनआउटची संधी. इकडे मात्र थ्रो कचाल केला. यस, त्याचा मात्र चुकीची भरपाई करावी लागणार आहे त्यांना. क्षेत्ररक्षक येतोय परंतु इकडे चेंडू सीमा लगत लागलाय आणि चौकार. यस, पंच कळवतील आपल्याला. 5 पंच, हे रन किती? 5. ओके ओके. पहा मित्रांनो, एक गचाल थ्रो, चुकीचा थ्रो आणि त्याचं भुगतान मात्र 5 धावांमध्ये केलं. कुठेतरी चेंडू चांगले टाकले परंतु क्षेत्ररक्षकाची मात्र इकडे काय साथ लाभली नाही राहुलला. पुन्हा एकदा का राहुल टू निखिल स्ट्राईकवर असेल. पाहूया काय होतंय मित्रांनो. ओ, मोठा फटका खेळला, शॉर्ट पिच चेंडू होता. पुन्हा एकदा सुधीर तयार परंतु सुधीर मात्र प्रेक्षक म्हणून राहणार आहेत आणि 1 बाउन्स चौकार जाणार आहे. यस, निखिल मोठे फटके मारण्याचे प्रयत्न करतोय परंतु त्याच्या बॅटीला पाहिजे तसं स्पर्श होत नाहीये. यस, ट्राय बट डोंट क्राय. पुन्हा एकदा स्ट्राईकवर निखिल. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या झाली ती म्हणजे 10, उर्वरित 16 धावसंख्येची गरज असणार आहे. 14 चेंडूमध्ये 16 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा स्ट्राईकवर निखिल टू राहुल. ओहो वा, काय चेंडू टाकलाय मित्रांनो. निखिलला समजलं सुद्धा नाही. असेच चेंडूची मात्र अपेक्षित करत असेल बोरमास संघ. निर्धाव चेंडू येतोय पुन्हा एकदा. शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल या शतकातला. पाहूया राहुल काय करतोय. निखिल आपल्या संघासाठी पुन्हा एकदा पाहूया. ओ, मोठा फटका खेळायचा होता परंतु पंच कळवतात की हा नकारात्मक चेंडू आहे. यस, पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांचा निर्णय अंतिम राहील मित्रांनो. पंचांशी वाद, संघ बाद. एकच वाईड तिकडे. यस, इकडे मात्र मालुसचे संघ मला असं वाटते नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. पुन्हा एकदा राहुल शेवटचा चेंडू घेऊन तयार. फुलटा चेंडू होता परंतु पुरेपूर फायदा केला नाही. क्षेत्ररक्षक येतोय पर इकडे चूक करतोय. मला असं वाटतं क्षेत्ररक्षक क्रिश असावं तिकडे. यस, शतक संपले. शतकच्या अखेरीस धावसंख्या झाली ती म्हणजे 13, बिनबाद 13. यस, इकडे मात्र 12 चेंडूमध्ये 13 धावसंख्येचं समीकरण असणार आहे. समीकरण मात्र सोपं असेल ते म्हणजे साखलेवाडी संघाला, कारण का बॉल टू रनचं इकडे स्कोअर असेल. परंतु बोरमास संघाला काहीतरी थोडंसं वेगळं करावं लागणार आहे, कारण का जर सामना जिंकायचा असेल मित्रांनो तर गोलंदाजी चांगली करावी लागेल, क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल. आणि गोलंदाज येतोय प्रमुख अजून एकदा अविनाश माळुंगे. वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीनं दुसरं शतक घेऊन आहे. ह्या शतकामध्ये मित्रांनो खरा खेळ असणार आहे, कारण का 12 चेंडूमध्ये 13 धावसंख्या. जर इकडून अविनाशनी धावसंख्या कमी खर्ची केला तर शेवटच्या शतकापर्यंत चांगली मॅच जाणार आहे. पुन्हा एकदा ओहो, इकडे मात्र चेंडू नकारात्मक टाकतोय. पहिला चेंडू इकडे मात्र नकारात्मक टाकतोय. धावसंख्या 14 ह्या स्कोर कार्डवर जाऊन टिपले. लाईव्ह रिप्लेमध्ये तुम्ही पहा मित्रांनो, फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. घर बसल्या बसल्या या सामने पाहू शकाल. पुन्हा एकदा इकडे मात्र नकारात्मक चेंडू दुसरा सुद्धा टाकतायत. तर कुठंतरी लाईन आणि लेन थोडीशी मिळत नाही आहे अविनाशला, कारण का टेनिस क्रिकेटमध्ये आणि रबर क्रिकेटमध्ये थोडासा फरक असतो.
टेनिस क्रिकेट हा थोडासा बॉल जो असतो थोडा हेवी असतो आणि हा रबर बॉल थोडासा नॉर्मल लाईट वेट असतो, त्यामुळे थोडासा गोलंदाजाला अडचण येते. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेनं फटका मात्र खेचून काढलाय, परंतु क्षेत्ररक्षक येतोय, क्रीश फेकतोय, उचलतोय, 2 धावा धावून काढल्यात आणि इकडे मात्र गच्चाळ क्षेत्ररक्षण चेतन यांच्याकडून पाहायला मिळेल आपल्याला मित्रांनो. येस, इकडे मात्र 3 धावा मात्र धावून काढल्यात. तर क्षेत्ररक्षण मात्र थोडंसं गचाळ होते, कुठेतरी गोलंदाजाला साथ नाही मिळत या क्षेत्ररक्षणाची. स्ट्रायकवर असेल निखिळ, दोन्ही ओपनिंग प्लेयर्स अजून मात्र मैदानावर आहेत. पुन्हा एकदा वा काय चेंडू होता, परंतु इकडे मात्र पंच कळवतात नकारात्मक चेंडू असेल, कुठेतरी गचाळ गोलंदाजी चालू आहे अविनाश यांच्या माध्यमातून. संघाला आपल्याला विजयाच्या द्वारावर न्यायचं असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. इकडून सुद्धा अजून मॅच बनू शकते. 7 धावसंख्येची गरज आहे 11 चेंडूमध्ये. इकडून पुढचे चेंडू इम्पॉर्टंट असतील. पुन्हा एकदा इकडे मात्र पंच कळवतायत की हा वाईड बॉल असेल. यस, नकारात्मक चेंडू क्रमांक 4, म्हणजे 4 वाईड एकूण टाकलेत या शतकामध्ये. पहा, सकाळच्या क्षेत्रामध्ये अजून प्रेक्षकची गर्दी अजून झाली नाही, अजून हळूहळू होतणार, कारण का आता रविवार आहे मित्रांनो. मला असं वाटतं हा डॉट बॉल असावा. येस, निखिल सपकाळ पुन्हा एकदा स्ट्राईकवर, गोलंदाज अविनाश तयार. ओ अलवार पद्धती, नो बॉल. येस, नो बॉल इकडे मात्र दिलाय, दंडत केलंय. येस, फ्रीट असावं, फ्रीट आहे. येस, इकडे मात्र उघडा डोळे बघा नीट मित्रांनो, पंचांनी कळवलं की हा फ्री हिट चेंडू आहे. कुठपर्यंत फायदा घेणार आहे मित्रांनो, मोठा फटका अपेक्षित असणार आहे साखरेवाडी संघाला. येस, इकडे मात्र पुन्हा एकदा, येस पुन्हा एकदा नो बॉल. येस, पुन्हा एकदा दंडात्मक कारवाई केली पंचांनी. तर मात्र 4 धावसंख्येची गरज असणार आहे साखरेवाडी संघाला. 10 चेंडूमध्ये 4 धावसंख्येची गरज आहे. अविनाश मात्र कुठेतरी नाराज असतील या आपल्या गोलंदाजीवर, कारण का पाहिजे तशी गोलंदाजी झाली नाही त्यांच्या माध्यमातून. मित्रांनो, खेळ आहे, क्रिकेट आहे, हार जीत होत राहते, परंतु जे तुम्ही पराभवामधून जे शिकणार आहात ते तुम्ही पुढे करणार आहात. पहा, थोडंसं ऊन सुद्धा आलेलं आहे. पुन्हा एकदा निखिल स्ट्राईकवर असतील. येस, पुन्हा एकदा नकारात्मक चेंडू. गोलंदाज थोडंसं नाखुश असेल आपल्या गोलंदाजीवर, कारण का मला असं वाटतं 12 चेंडूमध्ये 13 धावसंख्येची गरज होती आणि लगभग 10 आतापर्यंत अविनाश याने 9 चेंडू हाताळलेत आणि अजून 4 चेंडू शिल्लक असतील या शतकातले. म्हणजे तुम्ही विचार करा, थोडीशी नकारात्मक, हो गचाळ थोडीशी गोलंदाजी केली. मोठा फटका खेळलाय, हेलिकॉप्टर शॉट होता, परंतु गॅपमध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक येतोय, 2 धावा मात्र इकडून धावून काढल्यात आणि मला असं वाटतंय सामना जवळ इकडे विजयी होतोय. येस, सामना इकडे मात्र एक पाहिजे. येस, असे टिप्पे मात्र अपेक्षित होते, परंतु कुठेतरी सामना मात्र इकडं भोरमात संघाने मात्र हातातून सोडून दिला की काय. 8 चेंडूमध्ये 1 धावसंख्येची गरज आहे. निखिळ मोठा फटका अपेक्षित असणार आहे साखरेवाडी संघाला. येस, इकडे मात्र 1 धाव मात्र धावून काढले आणि संघ मात्र विजयी झालाय, तो म्हणजे साखरेवाडी संघ. कॉंग्रॅच्युलेशन साखरेवाडी आणि हार्ड लक फॉर बोरमाच.